नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांचा ठाण्यातील मनोरुग्णांच्या प्रशासनाला आणि डॉक्टरांना कडक इशारा. ठाण्यातील मनोरुग्णात रुग्णालयाला उपचारासाठी बाहेरील औषधे डॉक्टर लिहून देत असतात. डॉक्टरांचा मेडिकल स्टोअर वाल्यांची लागेबांध असल्यामुळे रुग्णालयात उपलब्ध असलेली औषधे लिहून न देता बाहेरील मेडिकल मधील औषधे लिहून देतात. हा संपूर्ण प्रकार ज्यावेळेस अविनाश जाधव यांना कळला त्यावेळेस ताबडतोब या रुग्णालयाला भेट देत रुग्णांचे म्हणणे ऐकून घेऊन तेथील डॉक्टरांची खरडपट्टी काढली. त्यावेळेस ते म्हणाले की रुग्णालयातील डॉक्टरांची बाहेरील मेडिकल वाल्यांसोबत लागेबाधे असतात. हे जी औषधे रुग्णालय लिहून देतात नेमकी तीच औषधे रुग्णालयात उपलब्ध नसतात. ती औषधे बाहेरील मेडिकलमध्ये उपलब्ध असतात. मग ही मेडिकल कंपन्या त्यांच्या पोराबाळांसाठी बाहेर देशात फिरायला जाण्यासाठी टूर अरेंज करतात. आपल्याकडे कोणता औषधांचा साठा असतो हे डॉक्टरांना माहीत असतं, तरीही ते रुग्णालयात उपलब्ध असलेली औषधं लिहून न देता बाहेरील औषध लिहून देतात. या रुग्णांची परिस्थिती आहे का एवढी? 1,500-2,000 हजाराच्या गोळ्या बाहेरून घेण्यास परवडणार आहे का या लोकांना? इथे उपचार घेण्यासाठी लोक नाशिक सारख्या जिल्ह्यातून येत असतात. ज्या गोळ्या आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यातूनच त्यांना गोळ्या दिल्या पाहिजे, तरी ते असे का करतात? त्यांचे सगळे लागेबाधे मेडिकल कंपनी सोबत असल्यामुळे रुग्णांना ज्या औषधांची किंमत 30 रुपये आहे तीच औषधे बाहेरील मेडिकलमध्ये 1500 रुपयाला मिळतात. म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. जर बाहेरून औषध घ्यायचे असतील तर ते येतीलच कशाला? या ठिकाणी जो कोणी डॉक्टर आहे त्याला आधी इकडून हकलवा, नाहीतर उद्या मी कुठल्याही आमदाराला सांगून अधिवेशनात हा मुद्दा मांडण्यास सांगेन. इथला तो जो कोणी डॉक्टर आहे त्या हरामखोराला पहिले इथून बाहेर काढा. एक नाही तर सगळ्याच रुग्णांची तीच अवस्था आहे. आज सायंकाळपर्यंत तो डॉक्टर इथून गेला नाही तर मी अधिवेशनामध्ये हा विषय मांडण्यास सांगणार आहे. त्याला हकलल्यानंतर मला पत्र लिहून कळवावं. अशा प्रकारचा कडक इशारा अविनाश जाधव यांनी रुग्णालय प्रशासनाला दिला. त्यांची सगळे लागेबंदी असतात त्या मेडिकल कंपनी बरोबर. ते हे ज्या गोळ्या लिहून देतात त्याच बरोबर इथल्या बाहेरच्या मेडिकलमध्ये भेटतात. आणि मग यांच्या पोराबाळांना परदेशात फिरायचं ते टूर देतात कंपनी. त्यांना सांगा असे धंदे करू नका, नाही तर जाम मारू म्हणून. ते अशा गोळ्या लिहून देतात की तुमच्या इथे मिळतात आणि बाहेर त्या गोळ्या 1,500-2,000 हजार रुपयाला मिळतात. माझ्यामध्ये की आपल्याकडे कुठल्या प्रकारचा साठा आहे गोळ्यांचा हे डॉक्टरांना माहिती असतं ना, तरी का बाहेरचे ते आता या माणसाची परिस्थिती आहे का या लोकांची? नाशिकवर नाही जात 1,500-2,000 हजार रुपयाच्या गोळ्या बाहेरनं लिहून देत आहे. माझं मत आहे की आपण तिथे त्या डॉक्टरांना सांगा की तुम्ही आमच्याकडे या गोळ्या उपलब्ध आहेत त्यातल्याच त्यांना गोळ्या द्या ना. मग तरी का ते तसं करतात? ते का करतात त्याचं कारण तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो. त्यांची सगळे लागेबंदी असतात त्या मेडिकल कंपनी बरोबर. ते हे ज्या गोळ्या लिहून देतात त्याच बरोबर इथल्या बाहेरच्या मेडिकलमध्ये भेटतात. आणि मग यांच्या पोराबाळांना परदेशात फिरायचं ते टूर देतात कंपनी. त्यांना सांगा असे धंदे करू नका, नाही तर जाम मारू म्हणून. जे औषधं उपलब्ध आहेत तीच औषधं या गरीब पेशंटला लिहून द्या. त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही औषध लिहून दिलं आणि जर बाहेरच्या मेडिकलमधनं 1,500 औषध आणि इथे मिळतं ते 30 रुपयाला. आता तो कुठे गेला? बोलो त्याला याची परिस्थिती आहे का? 1,500-2,000 हजार रुपयाची दर महिन्याची औषध नाशिकवरून आलाय. तर बघा हा दुसरा आहे, हा तर मला इथेच भेटला. सगळ्याच पेशंटची ती तक्रार आहे. नाही येत औषध. बाहेर जाऊन औषधं घ्या. जर बाहेरनं घ्यायची असतील तर सरकारी खात्याने काय गरज आहे? 1 वर्ष झाली त्यांच्यावर ही परिस्थिती आहे. दरवेळेला हे तिसरे पेशंट म्हणजे आता यांचा आमचा काही संबंध नाही. यांची पण हीच परिस्थिती आहे बघा. यांची पण हीच परिस्थिती आहे. हॉस्पिटल 1 मिनिट आहेत पण आपली लोक मेडिकलमधनं विकत कशी घेता येईल याचा प्रयत्न करतायत. त्या अधिकारी तो जो कोण डॉक्टर पहिला त्याला इथं हाकला, त्याला हाकलून मला कळवा की त्याला हाकललाय म्हणून. नाही तर मी अधिवेशनात विषय घ्यायला मी ना उद्या कुठल्या तरी आमदाराला सांगून उद्याच मला आज संध्याकाळपर्यंत जो अधिकारी जो कोण हा डॉक्टर आहे ना हरामखोर त्याला ताबडतोब बाहेर काढा. खूप गंभीर विषय साहेब. आता हा माणूस मला पहिला येऊन भेटला, आतमध्ये आल्यावर हा भेटला, हा तिसरा पेशंट आहे. याचा अर्थ हे धडाडीने इथे चालू आहे.
सगळ्याच पेशंट बरोबर होतोय. आज संध्याकाळपर्यंत तो तुम्ही नाही गेला तर उद्या अधिवेशनात मी हा विषय घ्यायला लावणार. आज संध्याकाळ तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.